शास्त्राच्या द्वारा चिंतन केल्यावर येणारी अनुभूती, ती अनुभूती शास्त्राचं आलंबन न घेता तुमची असणारी व्यापक भूमानंदाची अनुभूती, ती आपण शब्दाद्वारा साकार करावी अशी श्रीगुरूंची इच्छा. त्या इच्छेच्या पूर्तीसाठी माऊलींनी या ठिकाणी हा अनुभवामृत नावाचा ग्रंथ या ठिकाणी सांगितलेला आहे. तेव्हा त्याचं मंगलाचरण संस्कृत जे नित्यानंद ऐक्य दीपिका या नावाने श्री शिवकल्याणांची असणारी ही टीका, त्या टीकेचं मंगलाचरण आपण सकाळी साधारणपणे पाहिलं. तर या ग्रंथाचं मंगलाचरण संस्कृतमधून केल्यानंतर आता मराठीतून या ठिकाणी पुन्हा गुरुवंदना किंवा गुरूंचं महात्म्य आपले शिवकल्याण स्वामी सांगतात की नित्यानंद हे त्यांचे श्रीगुरू आहेत आणि हे त्यांचे पिताश्री आहेत. आणि त्यांच्या आज्ञेवरून त्यांनी स्वतः गद्यामध्ये नित्यानंदांनी, म्हणजे अगोदरचे ते गृहस्थाश्रमी होते, नंतर त्यांनी संन्यास ग्रहण केला आणि त्यानंतर आपल्याच पुत्राला गद्यातून हे चिंतन सांगितलं आणि ते ग्रंथबद्ध पण केलं. परंतु पूर्वीच्या काळापासून असा प्रघात आहे की गद्यातलं चिंतन सहसा परंपरेनं प्रवाहित होत नाही. त्यासाठी काव्यात्मक किंवा कविता या रूपाने ओवी छंदोबद्ध करून हे जे चिंतन आहे हे चिंतन त्यांनी करून ठेवलं आणि आपल्या पुत्राला आज्ञा दिली. आणि धारागिरी नावाचा जो पर्वत आहे पैठणजवळ, तर त्याच्यामध्ये त्यांचे एक मित्र होते की जे त्यांच्या आजोबांनी त्यांना हा ग्रंथ सांगितलेला होता. तर ते जे चिंतन आहे त्यांचा अधिक प्रगाढ चिंतन वस्तुनिष्ठ व्हावं म्हणून त्यांचा सहवास श्री गोपाळ स्वामी म्हणून होते, त्यांचा सहवास त्यांना दिला आणि त्याच्यामध्ये हा ग्रंथ अवतीर्ण झाला. तर त्याचं आता मंगलाचरण आपण पाहिलं. यानंतर हे ओवीबद्ध सगळ्यांना जर वाटलं, आम्हाला एक असं वाटतं की ह्या क्रमाने घ्यावं, म्हणजे आपल्याला एक चिंतन करण्याच्या दिशेला एक आलंबन राहतं आणि त्याच्यामध्ये ज्या शंका समाधान होईल. अनेक प्रकारचे अमृतानुभव आहेत ते आपल्याजवळ आहेतच. तर त्याच्यामध्ये काही कुठं कोणाला शंकर अद्वैताचं काही प्रक्रियेच्या विरुद्ध वाटलं, कोणाला हे रामानुजांसारखं याला इथं चिद्विलास शब्द वारंवार आलेला आहे, तर असं कोणाला वाटेल की याला चिद्विलासाची झाका आहे, तर ती कशी नाही हे संपूर्णपणे आपल्याला तर केवळ अद्वैत सिद्धांताला अनुसरूनच या ग्रंथाचं चिंतन केलं तरच काही पदरात पडणार आहे. दुसरे मतांतराचा आश्रय केला तर अनेक प्रकारचे म्हणजे शास्त्रीय अशा प्रकारचं विरोध पण त्याला येईल. दुसरी गोष्ट अनुभूतीला विरोध येईल. अनेक प्रकारच्या युक्ती या ठिकाणी उपलब्ध आहेत की ज्या युक्तीने पूर्वीच्या इतर दर्शनकारांचं खंडन केलेलं आहे. म्हणून त्या गोष्टी आपल्या नेहमीच्या चिंतनात असतातच. म्हणून इथं कुठं काय वाटलं तर आपण त्याची चर्चा करू शकतो किंवा कोणी काही प्रश्नोत्तरी त्याच्या संबंधाने करू शकतं. पण एक आलंबन एक महापुरुषांनी अमृतानुभवाच्या जी काही दिशा आपल्या जीवनामध्ये घेतली ती त्यांनी ओवीमध्ये मांडलेली आहे. म्हणून त्याचं आश्रय करून आपल्याला थोडं थोडं त्याचं चिंतन करता येईल. जशी पाठीमाग आपल्याला चांगदेव पासष्टीची दीक्षितांची टीका मिळाली, ती जुनी मराठी आहे त्या धुळ्याच्या लायब्ररीमध्ये, तर त्या ग्रंथाचं झेरॉक्स करून आपण केलं तर ते सुगम गेलं आणि ते कुठेही केवळ अद्वैत सिद्धांताला विरोधी गेलं नाही आणि त्याच्यामध्ये कुठं केवळ असा अभिनिवेश पण नाही केवळ अद्वैताचा सिद्धांत. वस्तुतः चांगदेव महाराजांना उद्देशून ज्ञानोबाराय जे सांगतात ते त्याचं फक्त तुम्हाला पांगतं अध्ययन करायला ते काय अवघड गेलं असं नाही. तसंच इथेही आपण त्या अनेक ग्रंथ उपलब्ध आहे, पण काव्यात्मक हा ग्रंथ आहे 17व्या शतकात हे होऊन गेलेले आहेत. तर तेव्हा आपल्याला अलीकडच्या काळातली ही भाषा पण आहे म्हणून आपल्याला कळायला थोडं सुगम व्हावं म्हणून ही टीका निवडली. आपल्या सगळ्यांना वाटलं तर कारण ही टीका आणि ही टीका दररोजच थोडंसं अधिक चिंतन केलं कारण ही काव्यात्मक आहे तर ग्रंथ पूर्ण होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये आलेले काही शंका समाधान करायचं यथाशक्ती यथामती सर्वांनी प्रयत्न करायचा, एवढाच याचा अर्थ आहे. तर आता या ठिकाणी मराठीतून अमृतानुभवाच्या संबंधाने शिवकल्याण स्वामी सांगतात, जय जयाजी चिन्मात्र पूर्णा नित्यानंदा नित्य कल्याणा करुणा करा सुखघना गुरुवर्याजी. अजून आपण 2-4 दिवस हे पाहू. तुम्हाला वाटलं तर मग याची झेरॉक्स करून आणू, म्हणजे सगळ्यांच्याजवळ ग्रंथ पण असेल. आणि वाटलं की नको ही टीका तर मग आमच्याजवळ आहेच, त्याचं थोडं स्पष्टीकरण करू. इतर दुसरे ग्रंथ उपलब्ध आहेत त्याचं कोणाला पाहिजे तर झेरॉक्स किंवा बाजारात मिळतील तर ते घेऊ शकता आपण बरोबर ओवी समोर असण्यासाठी. आणि त्यामध्ये आता सांगतात
जय जयाजी चिन्मात्र पूर्णा. यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो प्रत्येक ग्रंथाचं धोरण काय आहे, ग्रंथकाराचा झोक काय आहे, कल कुणीकडे आहे, हे आपल्या लक्षात येण्याला एकदम सुलभ ग्रंथ आहे. कारण वारंवार जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा तो ग्रंथकर्त्याचा तो कल असतो, त्याला ती प्रक्रिया किंवा तशा प्रकारची त्याची धारणा दृढ झालेली असते. त्या रीतीनं आता जसं सद्गुरुं परमानंदम वंदे आनंद विग्रहम असं म्हटलं, याच्यावरून आत्मस्वरूपाचा आत्मा हा आनंद स्वरूप आहे हे त्यांना मान्य आहे. आणि यश सन्निधी मात्रेनं चिदानंदायते तनुः, त्या ठिकाणी चिदानंदा येते म्हणजे तुम्हाला ज्ञानस्वरूप सत्स्वरूप आणि आनंद स्वरूप आत्मा तुम्ही स्वतः होऊन जाल. कारण त्यांनी लिहिले का तनुः चिदानंदा येते, तुमचं शरीर तुमचा विग्रह म्हणजे तुमचं स्वरूप हे चिदानंद स्वरूप होऊन जाईल. अशा प्रकारचं म्हणजे याचा अर्थ हा विचार जो आहे हा केवळ अद्वैतामध्येच विचार आहे. हा सच्चिदानंदाद्वय हा विचार बाकीच्या ठिकाणी कुठंच नाही. आणि केवल हा विचारही दुसऱ्या ठिकाणी नाही. आनंदम अज केवलम अज अक्ष अव्यय अशा प्रकारचे जे शब्दरचना आहे ही केवळ अद्वैताच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण करीत असतानाच योजलेली आहे. तेव्हा हा ग्रंथ केवळ अद्वैत परकच यांनी ही टीका लिहिलेली आहे. याच्याबद्दल काही संशय घेण्याचं कारण नाही. कदाचित आपल्याला बुद्धीनं त्याचं स्पष्टीकरण होणार नाही, पण तो सिद्धांत मात्र यांचा असाच आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी सुद्धा आता ह्या ओळीमध्ये सांगतात जय जयाजी. आपण हे सुद्धा एक प्रकारचं मंगलाचरणच आहे. आपण मराठीमध्ये आरंभिलेला ग्रंथ निर्विघ्नपणे परिसमाप्त व्हावा यासाठी श्रीगुरूंना केलेली ही शिष्टाला अनुसरून शिष्ट परंपरेला अनुसरून या ठिकाणी केलेली ही वंदना आहे किंवा मंगलाचरण आहे. म्हणून जय जयाजी जी आदरवाने म्हणतात की आपला जय जयकार असतो, आपला म्हणजे श्रीगुरूंचा जय जयकार असो, की त्यांचं स्वरूप कसं आहे नित्यानंदा. त्यांच्या ठिकाणी आनंद आहे, परंतु तो आनंद कसा आहे नित्य आहे. जीवांना जसा म्हणजे विषयापासून होणारा जो आनंद आहे त्याच्यापासून व्यावृत्ती केली. श्रीगुरूंच्या स्वरूपामध्ये विषयाचा आलंबन किंवा आश्रय करून होणारा आनंद नाही, आणि तो जरी आनंद असला तरी तो नित्यानंद नाही. आता याच्यामध्ये त्यांनी हे साधलेलं आहे की श्रीगुरूंचं नावही नित्यानंद आहे आणि त्यांचं स्वरूप पण नित्यानंद आहे. म्हणून ते म्हणतात की नित्यानंदा नित्य कल्याण. आणि पुन्हा आपलं स्वतःचं नावाचे त्या ठिकाणी त्यांनी गुंफन केलेले आहे. त्यांचं नाव कल्याण आहे, म्हणून जो नित्यानंद स्वरूप आहे तोच कल्याण स्वरूप आहे. आत्मा वै पुत्र रामाशी. आत्मा हाच काय असतो, पुत्र हा आपला आत्माच असतो. म्हणून आणि पुन्हा त्यांचंही स्वरूप नित्य आहे आणि नित्य आनंदरूप आहे, आणि आपणही नित्य कल्याणरूप मंगलरूप शिवरूप आपणही आहोत. म्हणून नित्यानंदा नित्य कल्याणा. परंतु त्यांच्यामध्ये श्रीगुरूंच्या ठिकाणी एक उपाधी आहे, आणि ती उपाधी धारण केली तरच सत्शिष्याला त्या आपल्या नित्य आनंद स्वरूपात त्यांना आरूढ करता येईल. ती कोणती उपाधी आहे तर करुणा नावाचा उपाधी त्यांनी धारण केलेला आहे. करुणा ही अशी त्यांनी सांगितलं की ब्रह्मस्वरूपाला जेव्हा करुणा नावाची उपाधी लागते तेव्हा त्याला ब्रह्मस्वरूपाला जेव्हा करुणा नावाची उपाधी लागते तेव्हा त्याला सद्गुरू असं नाव येतं. आणि ब्रह्मस्वरूपाला जेव्हा माया उपाधी लागते तेव्हा त्याला ईश्वर असं नाव येतं. आणि ब्रह्मस्वरूपाला अविद्या किंवा अंतःकरण उपाधी लागते तेव्हा त्याला जीव असं नाव येतं. म्हणून हे करुणाकर आहेत. आणि त्याच्यामध्ये करुणेचं आकर म्हणजे करुणेचं भांडार आहेत. म्हणजे एकदा शिष्याचं कल्याण करायचं ठरवलं की कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याला शब्दशक्तीनं शक्तिपात करायचा किंवा दृष्टीनं शक्तिपात करायचा, आलिंगनाने करायचा, मस्तकाला स्पर्श करून करायचा. पण येन केन प्रकाराने कोणत्याही प्रकाराने त्यांनी लिहिलं की आईचं मुलाला कोणती ओळी सांगा की आई मुलाला जेवणानंतर होणारी तृप्ती, त्या तृप्तीचा आनंद हा फक्त जिच्या गर्भातून प्रसूती झालेला मुलगा आहे त्या आईलाच फक्त त्याची प्रती किंवा शिष्याला जो झालेला बोध आहे त्या बोधापासून होणारा आनंदाचं स्वरूप फक्त श्रीगुरू एकट्यालाच कळतं. हे दोनच गोष्टी आहेत की बाळकाच्या धनी धाईजे का शिष्याचे निधालेपणे होईजे हे कलेची जाणीजे
सद्गुरू हे एकलेची सद्गुरू जाणीजे का प्रसवती, जिच्या उदरातून प्रसव झालेला आहे अशी आईच त्या मुलाच्या तृप्तीचा किंवा शिष्याला झालेल्या बोधापासून होणारा आनंद याची अनुभूती घेऊ शकते. म्हणून त्यांच्या करुणा करा असं म्हणतात. नंतर सुख घणा असं त्यांचं विशेषण देतात. परंतु तो शिष्य वाटत असताना इतर ठिकाणी करुणेने जर हे धन म्हणजे ज्ञानधन दुसऱ्याच्या अंतकरणात अर्थात शिष्याच्या अंतकरणात जर आपण संक्रमित केलं तर जसं एखादा धनवान पुरुष आहे आणि त्याने आपलं धन दिलं तर त्याचं काहीतरी कमी होतं, तसं हे कमी होत नाही. म्हणून आपण ते यत्र योगेश्वर हा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा त्याच्यामध्ये पाहतो श्री आणि विभूतीमध्ये काय फरक आहे? काही फरक नाही. त्याच्यामध्ये फक्त एकच आहे की एका ठिकाणी शिष्याला बोध करण्याचं त्याचं सामर्थ्य आहे आणि एकाच्या ठिकाणी ज्ञान घनता प्राप्त झालेली आहे परंतु ते दुसऱ्याच्यामध्ये संक्रमित करण्याचं सामर्थ्य नाही. म्हणजे या ठिकाणी श्रोत्री आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, उदार आहे असं जर सगळ्या अंगाने संपन्न असेल तरच तो श्रीगुरूच्या ठिकाणी अवदार्य धारण केलं तर हे देऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ त्याला अधिकार असला पाहिजे. आणि त्याप्रमाणे जो करुणेचा आकर असूनही करुणाकर असूनही त्या ठिकाणी त्याच्या सुखामध्ये स्वतःच्या उणीव होत नाही म्हणून त्याला म्हणतात सुख घणा. कारण ते घनीभूत सुख आहे. घनीभूत सुख आहे म्हणजे ठोस भरीव ओतप्रोत त्या ठिकाणी दुःखाला प्रवेश करण्यासाठी यत्किंचितही स्थान नाही म्हणून त्याला म्हणतात की सुख घणा. अशा गुरुवर्याजी अशा आपल्या असणाऱ्या श्रीगुरूंना या ठिकाणी वंदन करतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी की एकच अशी वस्तू आहे की श्रीगुरू ज्ञान संक्रमण करूनही त्यांच्या ठिकाणी ज्ञानाला कधी उणीव होत नाही किंवा भगवान परमात्मा आपलं सर्व ऐश्वर्य देऊनही त्याच्या ऐश्वर्याच्या ठिकाणी उणीव होत नाही. अशा प्रकारचं दोन्ही विभूतिमत्व आणि श्रीमत्व हे दोन्ही त्यांच्या ठिकाणी श्रीमत पण आहे आणि विभूतिमत पण आहे, विभूतिमत पण आहे, दोन्ही पण त्यांच्या ठिकाणी आहेत असं सांगतात. तू काळत्रयी अविच्छिन्न या लागी नित्य कल्याण बोधकथा नसोन नित्य कल्याण जे. आता या ठिकाणी नित्य कल्याण शब्द वापरतात किंवा आत्मा नित्यानंद आहे. नित्य शब्द म्हणजे काय? नित्य शब्द हा ज्याला कालपरिच्छेद राहित्य सांगतो. म्हणजे कोणत्याही कालाचा परिच्छेद श्रीगुरूंच्या ठिकाणी नाही किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. इथं आत्मरूपच श्रीगुरू आहे तर आत्मरूपच शिष्य आहे, दुसरं कोणी नाही. म्हणून आपल्याला हा ग्रंथसुद्धा काय आहे? आपल्या आत्मबोध म्हणजे आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून देणारा ग्रंथ आहे. म्हणून म्हणतात तू काळत्रयी अविच्छिन्न, तिन्ही कालामध्ये तू अविच्छिन्न आहे. म्हणजे कोणत्याही कालाची मर्यादा तुला नाही. भूत भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहेत आणि तू त्याचं अधिष्ठान आहेत. किंबहुना हे काळात ज्या तुझ्यावर कल्पित असणाऱ्या काळाचा तुझ्या उपहित चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी कालोपहित चैतन्याच्या ठिकाणी काळाचाच त्रैकालिक अत्यंताभाव आहे. याचाच अर्थ काय आहे? कोणत्याही काळाने भूत भविष्य किंवा वर्तमान या कोणत्याही कल्पनेने तू परिच्छिन्न झालेला नाहीच. आणि या लागी नित्य कल्याण म्हणून गुरु शिष्याचं जेव्हा कल्याण करून देतात तेव्हा ते कल्याण कालावच्छिन्न नाही. म्हणजे त्याला आता कालमर्यादा संपते. ते कल्याण जे झालं ते नित्य कल्याण. ते नित्य कल्याण म्हणजे नित्यानंद हे त्यांचं नाव आहे आणि कल्याण हे सत्शिष्याचं किंवा पुत्राचं नाव आहे. आणि परमात्मा हे नित्य कल्याण स्वरूपच आहे. म्हणून नित्य कल्याण बोधकथा नसोन नित्य कल्याण जे. त्या ठिकाणी असं नाही का एकाच्या ठिकाणी श्रीगुरू हे बोधक आहेत आणि शिष्य हा बोध्य आहे आणि त्याला त्रिपुटीतल्या बोध्य बोधक आणि बोध अशा प्रकारच्या त्रिपुटीनं या ठिकाणी हा बोध निर्माण झाला असं नाही. तर तिथं बोध्य बोधकथा नसून त्या ठिकाणी बोध्य आणि बोधक हा भाव त्या ठिकाणी नाही. बोध्य बोधक भाव नसताना हे नित्य कल्याण जे नित्य कल्याण स्वरूप आहे. म्हणजे त्यांचं जे स्वरूप आहे पिताश्री किंवा श्रीगुरू आणि सत्शिष्य हे दोन्ही काय आहे? नित्य कल्याण रूपच आहे. त्यांचा मूळ आत्मा काय आहे? नित्य कल्याण स्वरूपच आहे. त्या ठिकाणी अमंगलाचा स्पर्श झाला नाही. आणि जे अमंगल आपल्याला वाटतं किंवा अकल्याण आपल्याला वाटतं किंवा अज्ञान आपल्याला वाटतं त्या अज्ञानाचं त्या स्वरूपाच्या ठिकाणी तत्वतः त्रैकालिक अत्यंताभाव आहे. ते फक्त भ्रमाने त्या ठिकाणी त्या अज्ञानाची आणि अज्ञान कार्याची केलेली कल्पना आहे. याच्या व्यतिरिक्त त्याच्या खरोखर वास्तव अशा नित्य कल्याण स्वरूपाला
कधीही अकल्याणता प्राप्त झाली नाही, अमांगल्य त्याला कधीही प्राप्त झालेलं नाही. बोध मात्र जे असे ठाई तेथे उणेही होणे नाही, अथवा बहु होणे काही फाकोही नेणे. ग्रंथाचं आपण म्हटलं ना धोरण कसं आहे, ते धोरण याच्यावरून असं दिसतं की ह्या ग्रंथामध्ये काय निरूपण केलं जाणार, तर बोध मात्र जे असे ठाई, जे ठाई म्हणजे आपल्या स्वरूपात कसं आहे, बोध मात्र आहे म्हणजे केवळ ज्ञानस्वरूप आहे, केवळ ज्ञानस्वरूपच आहे. म्हणजे ज्या घनीभूत ज्ञानस्वरूपात अज्ञान किंवा अज्ञान कार्य यांचा कधीही संबंध होणं शक्य नाही, बोध मात्र आहे. श्रीगुरू आणि सत्शिष्य यांच्या परंपरेत असा जर दृढ निश्चय किंवा अनुभूती आली, ही जर ब्रह्मानुभूती आली, तरच त्याचं ज्याला म्हणतो आपण आत्यंतिक कल्याण किंवा आत्यंतिक मंगल किंवा नित्य सुखरूपता त्याला प्राप्त झाली म्हणायचं. हा बोध असला पाहिजे. तर सांगतात बोध मात्र जे असे ठाई, ठाई म्हणजे आपल्या ठिकाणी, म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपात जे केवळ बोध मात्र आहे म्हणजे ज्ञानस्वरूप आहे, तेथ उणेही होणे नाही. आणि केवळ ज्ञान मात्र आहे, मग त्या ज्ञानामध्ये उणं होणं नाही. उणं होणं नाही म्हणजे अधिक होणं आहे का? अधिकही नाही आणि उणं होणं दोन्ही नाही. चांगदेवपासाठी तो होई ना की जर तुम्ही त्या ठिकाणी कल्पना केली म्हणजे त्याच्यात काही वाढ आहे, आणि कल्पनेचा परित्याग केला म्हणजे त्याचे काही घट आहे, किंवा तुम्हाला हा सर्व विश्वप्रपंच दिसला म्हणजे विश्वप्रपंच रूपाने त्याच्यात काही वाढ झाली, आणि विश्व जेव्हा बाधित झालं तेव्हा त्याच्यामध्ये काही कमी झालं असं नाही. म्हणून त्यांनी लिहिले काही करी कल्पी, काही करी बोले कल्पी, न करी न बोले न कल्पी. बरोबर ना? हे दोही तुझ्या ठाई न घेती उमसू ना, हे दोन्ही तुझ्या स्वरूपी, हे दोन्ही तुझ्या स्वरूपामध्ये उमस किंवा त्या ठिकाणी त्यांना सत्ता किंवा अस्तित्व खरेपणा कोणत्याही प्रकारचा नाही. म्हणजे कितीही जरी जगताचा विस्तार झाला अधिष्ठानावर तुम्हाला झाला म्हणजे झाल्यासारखा दिसला, तरी आत्मस्वरूप अखंड अभेद्य अशा प्रकारचं अभंग स्वरूपाचं आहे. आणि जर समजा ह्या सर्व प्रपंचाचा लय झाला तरीसुद्धा आत्मस्वरूप तसंच आहे. अशा आत्मस्वरूपात कोणत्याही प्रकारचा छेदभेद, काही कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही, त्याला कशाचाही संग लागत नाही. असंगो ही अयम पुरुष हा, पुरुष हा कसा आहे, नित्य असंगच आहे. आणि असंगो ही नही सज्जते ना, सज्जते. असंगाला कधीही संग होत नाही, क्षय बंधने, त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन कधीच होत नाही. असा बंध आणि मुक्ती, बरोबर ना, बंध आणि मुक्ती या दोन्हींनी रहित असणारा नित्यमुक्त नित्य कल्याण स्वरूप आणि नित्य आनंद स्वरूप आत्मा आहे. नित्य कल्याण जे बोध मात्र जे असे ठाई तेथे उणेही होणे नाही, अथवा बहु होणी काही फाकोई नेणे. किंवा तो एकच परमात्मा आहे. तो परमात्मा श्रुती सांगते अध्यारोपामध्ये एकोहम बहुश्याम प्रजाये. तर हा परमात्मा समजा तुम्हाला असं वाटत असेल की तो केवळ ज्ञानस्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी कमी काही होत नाही, पण कमी होत नसलं तर अधिक मात्र होतो, तो जगरूपाने फाकतो, आहे की नाही. असं जर कोणी म्हणत असेल तर म्हणतात अथवा बहु होणी काही फाकोही नेणे. फाकणे म्हणजे विस्ताराला प्राप्त होणे आणि त्याच्यामध्ये अनेकत्वाला प्राप्त होणे. एकम एव अद्वितीय, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असणारा आत्माच या ठिकाणी त्याच्यामध्ये कधी स्वगत भेद होईल किंवा सजातीय भेद होईल किंवा विजातीय भेद संभवनीय आहे. आणि त्याला आम्ही असं म्हणतो की तो एकचपणे आहे, तर एकी एकटाचे असोनी एकला आणि विश्वी विश्वाकार होनिया ठेला. पण खरं हे नाही. त्याचं कारण काय आहे, जया तया परी तैसाची गमला आणि नंदनंदन हा अचोज आंबोलाव. तो नंदनंदन असणारा जो काही परमात्मा श्रीकृष्ण आहे, तो एकटाच श्रीकृष्ण अनेकांना अनेक रूपाने भासला. त्यांनी वर्णन केलेले की जेव्हा कंसाचा निर्दाळन भगवान परमात्म्यांनी मथुरेमध्ये केलं त्यावेळेला सगळे लोक पाहत होते. त्यामध्ये स्त्रियांना पाहिलं तर तो मदन आहे असं वाटलं, कोणाला क्रूर असा प्रकारचा काळ आहे असं वाटलं. परमात्मा एकच होता श्रीकृष्ण परमात्मा, पण प्रत्येकाला तो वेगवेगळा भासला. त्याचप्रमाणे परंतु भासला पण झाला नाही. हा त्यांचा प्रत्येकाचा काय आहे, हे सब भास आहे, हे कुछ नाही, आहे की नाही. त्या स्वामीजींच्या भाषेमध्ये त्याचं बहु जवळ होय तव तव काहीच नव्हे. तो जेव्हा अनेकत्वाला प्राप्त होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो कधीच अनेकत्वाला प्राप्त होत नाही. म्हणून ते म्हणतात बहु होनी काही फाकोही नेणे.
बहु होवनी म्हणजे अध्यारोपाच्या भाषेत अनेकत्वाला प्राप्त होतो. उपाधीचा जितक्या उपाधीचा भेद होईल तसतसा त्याचा विस्तार होत जातो. परंतु तत्वता फाकोही नेणे, तो कधीच विकासाला फाकत नाही. नाम तो कधीही द्वैतभावाला किंवा अन्य भावाला किंवा अनेकत्वाला कधीही प्राप्त होत नाही. एवम ए खुणे न चुकोन मी लाधलो पसायदान, हेही काही खूण तुवा न विकारोनी दाखवली. बघा इथं सांगतात एवम ए खुणे न चुकोन, अशा प्रकारे ह्या खुणेला कधीच चुकले नाही. कोण? श्रीगुरु. या खुणेला म्हणजे या ठिकाणी वास्तव अद्वैत आहे आणि कल्पित द्वैत आहे, द्वैत कल्पित आहे. या खुणेला न चुकोन, कधी ते चुकले नाही. ते चुकले नाही, पण मी मात्र ह्या अनेकत्वाला प्राप्त झालो होतो, आहे की नाही. माझ्या ठिकाणी अनेक आणि अनेकासापेक्ष एक अशा प्रकारचा सापेक्ष भाव होता. परंतु हा सापेक्ष भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्याला कधीही रम्य समाधान प्राप्त होणं शक्य नाही. त्याला निरपेक्ष एक किंवा केवलत्वाचीच यथार्थ जाणीव करून दिली पाहिजे. आणि हेच काय आहे, श्रीगुरूंचं परम कर्तव्य आहे. परंतु ह्या परम आपल्या कर्तव्याला आमचे श्रीगुरू चुकले नाहीत. त्यांनी काय केले, एक खुणे न चुकवणं, या खुणेला ते कधीच चुकत नाहीत. आणि तेच त्यांची असणारी जी स्वरूपस्थिती, ते मी लाधलो पसायदान, ते पसायदान मला म्हणजे प्रसादरूपी दान मी लाधलो. इथं मला लाभलं असं सुद्धा म्हणत नाही. ते जगन्नाथ महाराज पवार नेहमी सांगायचे की लाधलं आणि लाभणं याच्यामध्ये फार मोठं जमीन आसमानाचं अंतर आहे. लाभणं म्हणजे याच्यामध्ये आपले स्वतःचे काही प्रयत्न नाहीत, आणि लाधलं म्हणजे त्या ठिकाणी करुणावरुणालय श्रीगुरू किंवा आपल्या इष्टदैवताने स्वतःच्या इच्छेनं, त्याच्या इच्छेने दयेनं त्याचा अंतःकरण विद्रावित होऊन त्यांनी जर आपला अंगीकार केला असेल तर त्यांनी आपल्याला त्यांचं जे धन आहे ते धन आपल्याला लादलेलं आहे. म्हणजे जशी आपल्या पूर्वजांच्या पारंपरिक असणारी जी इस्टेट आहे ती आपल्याला कशी होती, लादते म्हणजे तो गेल्यानंतर त्याचा मुलगाच आहे त्याचा भागीदार. पण यांनी घेतलं असं नाही, यांनी मिळवलं असं नाही, त्यांनी दिलं. तसं हे मला हे लादलं, ही खून म्हणजे त्यांनी मला सुद्धा माझ्याद्वारा ही खून जर माझी चुकली, ऐके नाही, अध्यारोप आणि अपवाद यांचं स्वरूप न कळता मला निष्प्रपंच तत्व कधीच प्राप्त झालं नसतं. परंतु ही खून सांगायला ते कधीच चुकले नाही. का अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते, ह्या आपल्या वादातून किंवा संवादातून जे काही तत्व आहे त्या तत्वाचा अवबोध आपल्याला यथार्थ रीतीनं झाला पाहिजे. ये खुणे न चुकवणं मी लाधलो पसायदान, मला याचं पसायदान प्राप्त झालं असं सांगतात. आणि हेही काही खूण तुवा न विकारोनी दाखविली. आणि परत सांगतात हेही काही खूण, आणि ही असणारी खूण, हा असणारा जो संकेत आहे ना, मग संकेत दाखवताना असं होईल की हे सत्शिष्या, तू बंधनात राहू नये म्हणून मी तुला वारंवार जागृती देत आहे. उत्तिष्ठत प्राप्य वरांनिबोधत, ऐका जागृत, तू उठ जागा हो, असं तुला मी फार संकेतपूर्वक व्यवस्थित सांगत आहे. अशा प्रकारची खूण ही तुला मी देत आहे असं जर म्हणत असतील आणि त्याच्यामध्ये त्यांच्या दोघांमध्ये असणारा द्वैतभाव सत्यत्वाने त्यांच्या अंतःकरणात जर राहील तर या ठिकाणी गुरु शिष्य परंपरा जी आहे ती परंपरा यथार्थ त्यांच्या जीवनात बांधली नाही असा अर्थ होऊ नये म्हणून ते सांगतात तुवा न विकारुनी दाखविली. त्यांनी सांगितलं ब्रह्मस्वरूपापुढं संपूर्ण जगताचा अनेकत्व आहे की नाही, पण या अनेकत्वाने कधीही त्याला स्पर्श केला नाही. कारण मूळ तत्व जे आहे ते ह्या सर्वांनी अस्पर्शित अचुंबित अशा प्रकारचं तत्व आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की त्या दुर्वासांनी सर्व करून, बरोबर ना, त्यांनी सांगितलं की यमुने माय वाट दे, कारण मला कधी क्रोध मी कधी अन्न भक्षण केलंच नाही. आणि परमात्मा श्रीकृष्णाने सांगितलं की माझं ब्रह्मचर्य अबाधित आहे, असेल तर यमुने माय वाट देत म्हटल्याबरोबर दिली वसुदेव वाट झाली. त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी हे जे श्रीगुरूंनी सत्शिष्यामध्ये बोध संक्रमण केला, पण बोध संक्रमण करताना मी गुरु आणि शिष्य हा द्वैत भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये कधीही उत्थान पावला नाही. म्हणून ते सांगतात तुवा न विकारुनी दाखविली. तुवा न विकारुनी दाखवली, स्वतःमध्ये विकार न होता जे काही अनेकत्व किंवा भिन्नत्व किंवा द्वैत दिसतं ते कधी होतं, विकार न पावता. रज्जूच्या ठिकाणी सर्प किंवा स्थानूच्या ठिकाणी
पुरुष जो दिसतो त्या रज्जूमध्ये विकार होतो का? रज्जूमध्ये विकार न होता जर सर्परूप किंवा पुष्परूप जलधारा असा द्वैत भ्रम आपल्याला होऊ शकतो अनेकत्वाचा, परंतु तो भ्रमरूप पदार्थ असतो, तो अधिष्ठानाला कधीही द्वैत निर्माण करू शकत नाही. म्हणून श्रीगुरू आपल्या महिमेमध्ये राहूनच स्वे महिमनी प्रतिष्ठित आपल्या महिमेमध्ये राहूनच ह्या अनेकत्वाची संगती शिष्याला सांगतात आणि त्याचं जे एकत्व आहे किंवा एकत्व म्हणजे केवलत्व आहे, निरपेक्ष एकत्व आहे, तेच त्याच्या बुद्धीवर आरूढ करतात. म्हणून तो नाही तर जर गुरुच्याच ठिकाणी विकार व्हायला लागेल हे बोध करत असताना तर त्याच्या ठिकाणी निर्विकार बोध कसा त्याच्या अंतःकरणात स्थिर होईल? अर्थात होणं शक्य नाही. म्हणून म्हणतात तो न विकारोनी दाखवली, तुझ्या ठिकाणी कोणताही विकार मात्र झाला नाही आणि आपली स्वस्वरूप स्थिती तू त्यांना प्रदान केली किंवा त्याला लादली असं सांगतात. जेवी अमृत आणि मिठांशू हा भेदेवीन अमृती सहवासू, तेवी मी दीन आणि तू ईशू एकेच रूपी. जेवी अमृत आणि मिष्टांशू, आता अमृत आहे अमृताच्या ठिकाणी मिष्टांशू म्हणजे त्याच्या ठिकाणी गोडी आहे का नाही? अमृताच्या ठिकाणी अमृत आणि गोडी, परंतु भेदेवीन अमृती सहवासू त्या खडीसाखरेच्या ठिकाणी ज्याप्रमाणे श्वेतता, काठिण्य आणि माधुर्य हे तिन्ही एकाच खडीसाखरेच्या ठिकाणी की नाही, पण या ठिकाणी श्वेतता पांढरा वर्ण, त्या खडीसाखरेचं काठिण्य आणि तिचं असणारं माधुर्य हे तीन वेगवेगळे का तिन्ही मिळून एक आहे? तिन्ही मिळून एक आहे. त्याचप्रमाणे भेदेवीन अमृती सहवासो, अमृत आणि गोडी ह्या कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये भेद करता येतं. भेद म्हणजे त्यांना वेगळं निवडता येत नाही. भेदेवीन अमृती सहवासो, अमृतामध्येच हे राहतात. अमृतामध्येच काय राहतं? गोडी पण त्याच ठिकाणी राहते आणि अमृतत्व पण त्याच ठिकाणी राहतं. दोन्हीही ती एकाच ठिकाणी राहतात. ते हा देवी त्याचप्रमाणे मी दीन आणि तू ईशू एकेच रूपी. तसंच श्रीगुरू आणि शिष्याच्या ठिकाणी मी आता तुम्हाला अखंड मंडलाकारम व्याप्तमेन मी तुम्हाला प्रार्थना करतो आणि तुमच्या कृपेची याचना करतो, हा दीनपणा आहे. आणि मी तुझ्या या ठिकाणी ह्या संसारबंधनाचा तत्काल नाश करतो. त्या विवेक चूडामणीमध्ये गुरु आणि शिष्याच्या संवादामध्ये शिष्याने आपलं केलेलं याचना आणि गुरुंनी त्याला दिलेलं आश्वासन अशा रीतीनं प्रारंभ झाला आहे. त्याप्रमाणे पण इथं ह्या प्रारंभीच हेच तत्त्वज्ञान असं आहे की त्याच्यामध्ये मी दीन आणि तू ईशू, तू ईशन करणारा सर्वांचा नियंता आहे की नाही, किंवा अज्ञानाचा तू नाश करणारा आहे आणि आपल्या ज्ञानस्वरूपाचं आत्मस्वरूपाचं दर्शन करून देणारा आहे. असा जो भेद आहे हा भेद एकेच रूपी, एकाच स्वरूपावर ह्या ठिकाणी कल्पित अशा प्रकारचा दीनत्व आणि ईशत्व अशा प्रकारचे दोन भेद आहेत. परंतु या ठिकाणी ते एकाच स्वरूपावर आहे आणि एकाच स्वरूपावर आहेत, पण एकच स्वरूप निर्विकार राहून हा भेदाची प्रतीती येते. ह्यामध्ये तत्वतः भेद निर्माण होत नाही. आणि हे कोणी दाखवलं? हे तूच मला दाखवलं. किंवा हे जे आत्मदर्शन आहे किंवा हे जे अभेद दर्शन आहे, ह्या अभेद दर्शनाचा काय अभेद दर्शनाचा करविता नाही का, अभेद दर्शन करून देणारा असं तूच आहे असं त्याचं वर्णन करतात. आता तुम्ही सांगा या असं किती मंगलाचरण लाखो वेळा जरी लिहिल्या तर एकत्व कधी बाधित होईल का? पुन्हा एकत्वाला उधाण येईल, एकत्वाला उधाण येईल ऐके नाही. बहुत भेद तव तो दोन अभेद अशी, जितका भेदाचा विस्तार करतील तितका अंतकरणात काय होईल? अभेदाचा अभेद दुप्पट होत जाईल की नाही, दुप्पट होत जाईल ना, मग अनंतपट होईल, व्यापक होईल आहे की नाही, आवाजचे व्यापक होईल सगळा आहे की नाही. अशा प्रकारचे यांची ह्या ओव्यांची म्हणजे ग्रथन पद्धती म्हणतो आपण, ती अशा पद्धतीची आहे. जेवी रविचैनी अनुग्रहे प्रभा प्रकाशवंती होय, तेवी मी लाहे सोये तवाज्ञेचे. आता सांगतात जेवी रविचैनी अनुग्रहे, ज्यावेळेला रवी म्हणजे सूर्य आणि त्या सूर्याचा आपल्याला अनुग्रह झाला तर प्रभा प्रकाशवंती होय, सूर्याची जी प्रभा आहे बरोबर ना, ती काय होते? प्रकाशवंती म्हणजे प्रकाशवान होते. वास्तविक सूर्य आणि सूर्याचा प्रकाश याच्यामध्ये भेद आहे का अभेद आहे? अभेदच आहे की नाही. परंतु सूर्याची जी प्रभा आहे ती प्रभा जी काही प्रकाशवान झालेली त्याला मूळ अधिष्ठान कोण आहे? सूर्यच आहे. का सूर्याला सोडून प्रभा आहे का? प्रभा आणि सूर्य एकच आहे?
प्रभा आणि सूर्य यांच्यामध्ये अभेद आहे. प्रभेला स्वतंत्र सत्ता नाही आणि प्रभा हेच त्या काय रवीचं काय आहे स्वरूप आहे. पण आपण म्हणतो का सूर्याची प्रभा, आपण सूर्याची प्रभा असं लोकव्यवहारात म्हणत असेल, सूर्याची प्रभा का सूर्यच प्रभा आहे की नाही, सूर्यच प्रभा असा त्याचा अर्थ होतो. तसं म्हणतात प्रभा प्रकाशवंती होय तेवी मी लाहे सोये तवाज्ञेची. तसं मी तेची सोय त्याच प्रकारची सोय, म्हणजे जसं रवी आणि प्रभा हे दोन्ही यांच्यामध्ये काय आहे अभेद आहे, बरोबर ना. सूर्याला जरी म्हणलं की ते प्रभावान सूर्य आहे का प्रभावान सूर्य आहे ना, प्रभा नावाचा पदार्थ वेगळा आहे आणि मग तो सूर्याशी काही त्याचा संबंध झाला आहे असं आहे का त्यांचा अभेद संबंधच आहे, अभेदच आहे आहे की नाही. त्यांचं दोघांचं काय आहे अभेदत्वच आहे. संबंध म्हणण्यापेक्षा एकरूपता आहे असा त्याचा अर्थ होतो. लगेच बोलत जा काही वाटलं तर. अशी स्थिती आहे. तेवी मी लाहे सोये तवाज्ञेची, त्याप्रमाणे माझी सोय म्हणजे मी जो मार्गक्रमण करत, सोय शब्दाचा अर्थ आहे मार्गक्रमण, तेव्हा माझा जो मार्गक्रमण आहे ते तवाज्ञेची लाहे. मला ह्या विश्वामध्ये किंवा ह्या अध्यात्म विश्वामध्ये जेव्हा मला माझा मार्गक्रमण करायचं आहे ना, माझ्या स्वस्वरूपापर्यंत जायचं, तर त्याचा मार्ग मला कधी सापडतो तवाज्ञेची, तुझी जी आज्ञा आहे. आता तो तवा आज्ञा शब्दाचा अर्थ त्यांनी एक केला आहे. आज्ञा म्हणजे असं म्हणतात ज्ञान, असं म्हणतात ज्ञान म्हणजे सर्वत्र सर्व देशात सर्व कालात आणि सर्व वस्तूमध्ये केवळ एक आत्मप्रभाच व्याप्त आहे. तर आत्मप्रभेच्या अतिरिक्त काहीच नाही, ही श्रीगुरूंची असणारी आज्ञा आहे. किंवा श्रीगुरूंची आज्ञा म्हणजे तत्वमसी महावाक्याने सांगितलेली, जे दीन असणारा आणि तो ईश असणारा ह्या दोघांच्यामध्ये नित्यसिद्ध असणारं ऐक्य ज्या महावाक्याने सांगितलं जातं ती तवा आज्ञा, ती त्या श्रीगुरूंची काय आहे आज्ञा आहे. आणि त्या श्रीगुरूंची आज्ञा ऐकली की काय होतं त्यांनी सांगितलं काय अहम ब्रह्मास्मी ऐशी वाणी आणि एक वेळक पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला, ही सुद्धा तव आज्ञा आहे. आणि त्या आज्ञेचं फल म्हणून मी या ठिकाणी सांगतात की ते भेदे जेवीर ही तेवी मी लाहे सोये तवाज्ञेची, त्याप्रमाणे तवाज्ञेची तुझ्या आज्ञेची मी सोय किंवा मार्ग मला मिळतो. म्हणजे तू सांगितलेल्या तत्वमसी महावाक्यापासून मला मार्ग मिळतो. नाम मी ब्रह्मा आहे अशी माझ्या बुद्धीची दृढ धारणा होते. नाम संशय विपरीत भावना यांनी रहित अशा प्रकारचं माझा बुद्धीचा दृढ निश्चय होतो. किंवा तुझ्या आज्ञेने मला दृढ अपरोक्ष ज्ञानानुभूती आनंदानुभूती किंवा माझ्या त्रिकालाबाधित नित्यसत्तेची आणि माझ्या अद्वैत स्वरूपाची मला प्राप्ती होते असं सांगितलं. तू चिन्मात्र सिंधू निष्कळ तेथ मी तुझा प्रत्यय कल्लोळ, सर्वांगीशी सजळ तुझ माझी वशे. आता बघा, तू चिन्मात्र सिंधू केवळ. सकाळी एक आपण हे केलं होतं संस्कृत जे मंगलाचरण केलं त्याच्यामध्ये एक सांगितलं होतं एवं नित्यम अनित्य वाखिलम एवं नित्यम परंतु अनित्य इव अखिलम विलसितम दुरम तरंगादिवत असं सांगितलं ना. वास्तविक तो नित्य आहे पण अनित्य. जसा तरंग जो आहे तो तरंग जर पाण्याहून मी वेगळा आहे असं मानायला लागला आणि त्याच्याहून वेगळा होऊन धावू लागला तरीसुद्धा तो नित्य असून त्याला अनित्यत्व आहे की नाही. तरंगाला अनित्यत्व आहे पण जलाला अनित्यत्व नाही, त्याच्या अधिष्ठानाला अनित्यत्व नाही. पण अधिष्ठानावर आध्यस्थ पदार्थ जेव्हा स्वतःची अधिष्ठानाहून स्वतंत्र कल्पना करतो तेव्हा तो विचारात कधीच नित्य सिद्ध होत नाही. तो विचारामध्ये तो कधीच नित्य सिद्ध होत नाही. तो कधी सत्य, नित्यनाम सत्य, त्रिकाला बाधितत्व त्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. तसंच त्याच्या ठिकाणी व्यापकत्व कधी सिद्ध होत नाही. त्याच्या ठिकाणी नंतर त्याची स्वतंत्र सत्ता कधी सिद्ध होत नाही. नंतर त्याचं स्वयंप्रकाशत्व कधी सिद्ध होत नाही. त्याला हे काय आहे, त्यांनी स्वतःचा बात करून आपल्या स्वस्वरूपाचा निश्चय जर केला. जसं एखादी साध्वी स्त्री आहे आणि ती पतीच्या निर्याणानंतर ती काय करते, आपल्या तिला माहिती आहे की आपल्याला पती लोकाला जायचं आहे. पती लोकाला हा पूर्वमीमांसेचा दृष्टांत वेदांतामध्ये बरेच वेळा घेतला जातो. ती काय करते, आपल्या देहाला ती तुका म्हणे सती आणि अग्नी न देखे ज्या रीती.
असंच आहे ना पाठ. तर त्या ठिकाणी ती अग्निप्रवेश करते. अग्निप्रवेश करताना तिच्या असणाऱ्या सगळे शृंगार केलेला दागदागिने, स्वतःचं जीवन, शरीर हे सगळं त्याच्यामध्ये समर्पित करते. काय लाभ आहे तिला? का तिला माहिती आहे की हा महालाभ होणार आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी तरंगाने जी आपली स्वतंत्र सत्ता मानलेली आहे, तर त्या सत्तेचा सगळ्याचा बाध करून, त्यांनी आपल्या स्वतंत्र सत्तेचा बाध करून अधिष्ठानात जर गेला तर तिथं त्याला कोणता लाभ होणार आहे? सच्चिद आनंद अद्वैत स्वरूपाचा लाभ होणार आहे. हे सर्व श्रीगुरु कृपेने घडतं. म्हणून या ठिकाणी श्रीगुरूंच्या अनुग्रहाने जीवाला प्राप्त होणारी जी काही व्यापक अनुभूती आहे किंवा ज्याला भूमानंद, व्यापक आनंद, तो आनंद प्राप्त झाला असं या ठिकाणी सांगतात. म्हणून ते जे वर्णन केलं होतं ना सकाळी, वास्तविक जर त्याने स्वतःचा बात केला तर तो अधिष्ठान स्वरूप आहे. वेगळं जर समजलं तर त्या ठिकाणी तो अधिष्ठान स्वरूप असूनही भ्रमाने त्याच्या ठिकाणी मृत्यूची चिंता आहे, त्याच्या ठिकाणी अज्ञानाची चिंता आहे, दुःखाची चिंता आहे, द्वैताची चिंता आहे, सगळ्याच चिंता त्याच्या पाठीमागे लागतात. पण त्याने जर स्वतःचं जीवन श्रीगुरूंच्या स्वरूपामध्ये कायमचं समर्पित केलं, म्हणजे त्याच्याहून माझा मी न राहिलो, वेगळा राहिलो नाही, तर त्याच्या अविनाश पदाची कधीच हानी होणार नाही आणि हीच त्याची नित्यमुक्ती आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून सांगतात तेथ मी तुझा प्रत्यय हा, तू चिन्मात्र सिंधू निष्कळ. आता श्रीगुरूंकडं पाहताना ते म्हणतात ही म्हणजे खरं जर पाहिलं तर हीच वस्तुनिष्ठता आहे परमार्थ मार्गाची. पण खरं जर पाहिलं तर एवढंच माणसाकडून घडत नाही की श्रीगुरूंकडं देहधारी म्हणूनच पाहण्याची माणसाची जे अनंत जन्माच्या संस्काराने म्हणा किंवा आपलं स्वतःचं काहीतरी स्वत्व हे समर्पण करण्यासाठी समर्पण करणारा मी आहे असं तरी माणसाची थोडीशी जाणीव किंवा त्याला जाणीवेचा स्पुंज राहू शकतो. आणि तो इथं थोडा पण चालत नाही. इथं जरी तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. अभिमान नावाचा असा पदार्थ आहे की तो पदार्थ जर परिपूर्ण त्याग केला तर काय सांगतात, जसं इथं तिळभर अभिमान झाला तर मेरू समान देवाला भार होतो. आणि जर अभिमान गेला, नाही अहंकार गेला आणि तो का म्हणे देव झाला. अहंकाराचा पूर्ण त्याग करणं हीच देवत्वाची काय हे खरं तर प्राप्ती. देवत्वाची प्राप्ती काय करून घ्यायची नाही, फक्त त्याच्या आड आलेला जो प्रतिबंध आहे अहंकाराचा, तो प्रतिबंध टाकून दिला की तो मूळचा देव आहेच आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात श्रीगुरूंचे स्वरूप काय आहे तर चिन्मात्र सिंधू आहे. चिन्मात्र म्हणजे ज्ञानघन, केवळ ज्ञानस्वरूप, आणि ज्ञानाचा तो काय आहे सिंधू. म्हणून ते म्हणतात ना ज्ञानाच्या सागरा का सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, बरोबर ना. ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर. या ठिकाणी त्यांच्याकडे पाहत असताना ज्ञान नाही पाहत, केवळ परिच्छिन्न अशा प्रकारचं वृत्त्यादिकांना आलंबन करून झालेलं ज्ञान नाही. इतकंच नाही, मायावृत्तीला धरून ईश्वराला झालेलं ज्ञानसुद्धा नाही. जीवाच्या अंतकरणाला असणारं ज्ञान तर नाही. ज्ञानाचा सागर आहे, ज्ञान सिंधू. ज्ञानवरायांना ज्ञान सिंधू म्हणतात. याचा अर्थ व्यापक ज्ञान, जे ज्ञान इतकं व्यापक आहे की त्याच्या ठिकाणी कोणतीही सापेक्षता राहिली नाही. किंबहुना केवळ ज्ञानच ते आहे आणि अज्ञान संबंध रहित, अज्ञान संबंध रहित. त्याला अज्ञानाचा संबंध झाला आणि मग तुम्ही दूर केला आणि मग तुम्ही त्या ज्ञानस्वरूपाला प्राप्त झाले असं सुद्धा नाही. अशा प्रकारचं ते सांगतात चिन्मात्र सिंधू, केवळ ज्ञानमात्र असणाऱ्या आत्मस्वरूपाचा सागर असा असणारा, आणि त्याच्यामध्ये निष्कळ, मग त्याच्यामध्ये कला किंवा कोणत्याही प्रकारचे विभाग किंवा देशकाल वस्तूचं परिच्छेद होऊन त्या ठिकाणी कोणी स्वगत, कोणी सजातीय, कोणी विजातीय भेद निर्माण केला असं सुद्धा नाही. असं तो निष्कळ आहे. आणि तेथे मी तुझा प्रत्यय कल्लोळ. हां, आता ते म्हणतात आता समुद्रावर आहे, समुद्रावर ज्याप्रमाणे तरंग उठतात की नाही, तसं जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. तर ते म्हणतात तेथे मी तुझा प्रत्यय कल्लोळ. जर माझी जी काही परिच्छिन्न भावाने असणारी माझी स्वतःविषयीची परिच्छिन्न अशी भ्रांती, परिच्छिन्नतेची जोपर्यंत भ्रांती आहे आणि तुझ्या ठिकाणी परोक्षतेची भ्रांती आहे, तोपर्यंत माझ्या त्या भ्रांतीमध्ये असणारी जी प्रतीती आहे त्या प्रतीतेमध्ये मी एक कल्लोळ आहे. मी त्याचा फक्त एक काय आहे, तरंग आहे. आणि परंतु मी तरंग आहे, पण तरंग समुद्राला सोडून असतो का? म्हणून म्हणतात सर्वांगेशी सजळ तुझं माझी वशे. सर्वांगाने त्या जलासहित म्हणजे तुझ्या सच्चिद आणि आनंद स्वरूपाला घेऊन नामरूपाने मी विलसत आहे किंवा नामरूपाने तरंग रूपाने. तरंग हे काय आहेत, फक्त नामरूपालाच तरंग म्हणायचं ना,
परंतु हे तरंग सच्चिदानंद स्वरूपाला सोडून नाहीत. त्यामुळं त्याला आपण म्हणतो ना, बंधकालेपी बंधाभावा. ज्यावेळेला मी मला बद्ध समजतो त्यावेळेला सुद्धा, बरोबर ना, बद्ध समजतो, परिचिन्न समजतो, जन्ममरण धर्ममान समजतो, सुखीदुःखी समजतो, कर्ता भोक्ता समजतो, त्यावेळेला सुद्धा मी सर्वांगीशी सजळ तुझं माझी वसे. सर्वांगाने मी काय आहे, सजलच आहे. म्हणजे सर्वांगाने म्हणजे काय, अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. या ठिकाणी देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अशा प्रकाराने सर्वांगीशी सजळ, सर्वांगाने मी काही जलासहितच आहे. ज्यावेळेला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, बंधाच्या काळात देखील तो काय आहे, बंधरहित आहे. बंधाचा त्याच्या ठिकाणी काय त्रैकालिक अत्यंताभाव आहे. असा तो मी राहतो कुठं, तुझं माझी वशे, तुझ्याच स्वरूपात राहतो. म्हणजे तुझ्याच स्वरूपात राहतो आणि तुला काय समजतो, वेगळा समजतो. आणि मग तुला वेगळा समजतो, मी वेगळा, जीव वेगळा. जीव कसा आहे, असं जड दुःख रूप द्वैतात्मक आहे. आणि परमात्मा कसा आहे, सच्चिद आनंद अद्वय आहे. आणि त्या परमात्म्याची त्याच्याच अनुग्रहाने मला प्राप्ती होणार आहे. अशा प्रकारचा त्याचा काय असतो, भ्रम असतो. परंतु त्यावेळेला तो तुझं माझी वशे. त्यावेळेला आज सकाळी झाले ना, तरंग मार्गी गे तुरुषितार्थ पाणी, आणि तैसेची प्राणी काय चुकले ती ब्रह्मी. या ठिकाणी काय ते चित्राशी वाटे मज भिंत दावा. चित्र म्हणजे भिंतच आहे का दुसरं काय आहे, पण त्याला म्हणतो की मला भिंत दाखवा. चित्राशी वाटे मज भिंत दावा, गंधाशी वाटे मज लेप द्यावा. गंधाने लेप दिला जातो. तो गंध किंवा लेप म्हणजेच काय आहे, गंध. पण तो चित्र काय म्हणायला लागलं, गंध काय म्हणायला लागला, मला लेप द्या, मला सुगंधी करा. का सुगंध हे त्याचं स्वरूप आहे. पण ते म्हणायला लागले. आणि तृष्यार्थ मागे आपलं तरंग मागे तुरुषितार्थ पाणी. आणि तरंगाला नाथ महाराज म्हणतात ना, जगाची मोठी उलटी खोनं आणि पाण्याला मोठी लागली तहान. पाण्यालाच तहान लागली, मला पाणी द्या. पण ज्या सगळ्या जगाची तहान तृषा पूर्णपणे तृप्त करण्याचं काम करणारं पाणी, आणि त्या पाण्यालाच काय लागली, तहान लागली. अशा प्रकारचे ते तैसेची प्राणी चुकले ती ब्रह्मी. बाबा गर्दे म्हणतात की त्याचप्रमाणे प्राणी काय झाले, या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी चुकलेले आहेत. का चुकलेले म्हणतात तेव्हा कधी चुकलेले नाही. का चुकल्याचा भ्रम झाला, का तो विनाकारण झाला, तो विनाकारण भ्रम झाला. वास्तविक हा भ्रम व्हायला नको होता, पण झाला, त्याला काय करायचं आहे की नाही. उलट तुम्ही किती जरी म्हटले अध्यास भाष्य करताना, ब्रह्म मी जर नित्य सच्चिदानंद रूप आहे, श्रुती सांगते आहे की नाही, तर मला त्या ठिकाणी असं जड दुःखाचा भ्रम होईलच कसा. पण झाला आहे ना प्रत्यक्ष. आता त्याचं निराकरण करण्यासाठी हे सद्गुरू, आपलं इष्टदैवत किंवा शास्त्र हे सगळे सार्थ आहेत, आहे की नाही. नाहीतर तत्वता. आणि हे तरी नंतर तरी काय करतात, त्या ठिकाणी आपलं देवत्व, आपलं गुरुत्व, बरोबर ना, आणि शास्त्र आपलं श्रुतित्व सगळं बाधित करून, फक्त काय हे सगळ्याचं बाधित करून जीवाने जीवत्व जर अबाधित ठेवलं तर त्याला कधी हे स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सांगतात सर्वांगीशी सजळ तुझं माझी वशे. तुझ्यामध्येच काय आहे, जलमयता जी आहे, बरोबर ना, तन्मयता जी आहे ती तुझी अबाधितच आहे. अशा प्रकारे सांगतात. तेथे नावेक दिशे चपळपण, परिते चपळताची दिशे अचळपण, निजांगे जे जीवन ढळलेच नाही. आपण ते सांगितलं ना की सकाळी तो कोणता, नित्यम अनित्य इव वाघ विलसितम दूरम तरंगा दिवत तरंगाप्रमाणे. तरंगाचं उदाहरण दिलं तर अर्थ लागतो ना याच्याप्रमाणे. तर अशा प्रकाराने तर ते सांगतात इथं ग्रंथकर्ते कसं ना, तेथ नावेक दिशे चपळपण. अहो पाणी जे आहे ते पाण्यावरचा तरंग आहे. काय आपण उदकावरील तरंग जरी धाविन्नला सवेगू, आहे की नाही, तो वेगाने धावतो की नाही तो तरंग. अर्थात तरंग पाण्यापासून वेगळा आहे. ऐक तुमचा तो अभंग काल कोण म्हटलं ना, काय तरंग निराळा दिसतो पण उदका वेगळा. तुम्ही अभंगावर कीर्तन केलं ना, उदका वेगळा आणि नव्हे तरंग निराळा. पाण्याहून तरंग जसा वेगळा नाही पण वेगळा वाटतो की नाही. या आपल्याला जेव्हा आपण पाहतो तेव्हा तरंग पाण्याहून वेगळा आहे असंच वाटतं. पण वेगळा म्हणत असताना खरं वेगळा आहे का, पाणीपणाने पाणीच आहे का, त्याच्या ठिकाणी तरंग हे नाव आणि त्या तरंगाला आलेले परिचिन्न तर हे जे रूप आहे हे फक्त काय आहे, हे फक्त काय आहे, वाचारंभन आहे. वाणीमध्ये ते शब्द आहे. मग तरंगाचं नामरूप खोटं आहे का तरंगाचं अधिष्ठानपणाने असणंच वास्तव आहे का, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. तर त्या ठिकाणी सांगतात ते तर नावेक दिशे चपळपण,
परिते चपळताची दिशे अचळपण. ते जरी चपळ वाटत असलं ते चपळ आहे का खरं अचळच आहे? ते कसं आहे अचळ आहे. काय पाणी जसं आहे तसंच ते आहे ना. त्याचं खरं स्वरूप कोण आहे? पाणी. आणि खोटं स्वरूप कोण आहे? चपळपणा. आणि त्याचं वास्तव स्वरूप कोण आहे? अचळपणा. मग ते जरी चंचल दिसलं तरी ते काय आहे? अचलच आहे. ऐकी नाही. म्हणून जे जीवनमुक्ती ह्याच्यामध्ये जीवनमुक्ती सांगितली. तुमच्या ठिकाणी किती व्यवहाराचा विस्तार झाला तरीसुद्धा तुमचं अव्यवहार्य जे स्वरूप आहे ते अबाधित आहे. कोणती ओवी आहे? व्यापाराचे गाडे मोडो का आपाडे परी अक्रियेचे न मोडे पाऊल गे. किती व्यापाराचे गाडी त्याच्याकडून झाले, व्यापार झाला तरीसुद्धा त्याचं निर्व्यापार असं असणारं जे मूळ स्वरूप आहे, ऐक नाही, त्याची जी अक्रिय दशा आहे किंवा त्याची जी नैष्कर्म्य स्थिती आहे ती कधीही त्या ठिकाणी कधीही ह्या कार्यरूपतेला प्राप्त होत नाही. म्हणजे त्याच्याकडून खरोखर व्यापार घडला असं कधीच म्हणता येणार नाही. आपल्या भारतीय सनातन वैदिक संस्कृतीमध्ये जर मानव मात्रांना सर्वात मोठं धन जर कोणतं असेल तर हे धन आहे, परमार्थ महाधन. आणि हे धन जोडी देवाचे चरण नाही. जोडी देवाचे चरण नाही. देवाचं चरण म्हणजे स्वरूप, त्याला जोडून देत नाही, देवाचं स्वरूपच करून टाकतं. ऐक नाही, खरं स्वरूप रूपच करून टाकतं. अशा प्रकारचे हे आपल्या संस्कृतीत ही मोठी देण दिली. जर वेदाने सकाम कर्म सांगितली, निष्काम कर्म सांगितली, सकाम उपासना सांगितली, निष्काम उपासना सांगितली, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारे पार त्याची षडंग आहेत. त्या षडंगाने तुम्हाला काही ना काही लाभ होतोच ना. ज्योतिषाने आहे, व्याकरणाने आहे, पण हे सगळे लाभ आहे ना, ह्या लाभापुढं आत्मलाभापुढं ते एकश्चित आहे, नसल्यासारखे आहेत. या ठिकाणी तृणवत आहे ते लाभ. आणि हा लाभ जो आहे तो खरा आत्मलाभ हा लाभ आहे, त्याच्या वाचून दुसरा लाभ नाही. म्हणून आपल्याला जीवनामध्ये जोपर्यंत अमृतानुभवातलं असणारं अखंड सब्राभरीत ओतप्रोत असणारं अवाच्य तत्व जोपर्यंत आपलं स्वरूप ठरत नाही, बरोबर आहे ना, तोपर्यंत आपल्याला हातात काही फार आला असं म्हणता येणार नाही. आणि नेमकं असं आहे ते शास्त्री महाराज सांगायचे का, ते भाऊसाहेब म्हणायचे का, बेट हे जे आत्मतत्व आहे ना, हे आत्मतत्व प्राप्त झाल्याशिवाय बेट काही जीवनामध्ये काय बाकीचा काही उपयोग नाही. पण ते होतंय काय म्हणे, ते बेट जे अनात्म पदार्थ आहे ना ते चित्तातून जातच नाही, त्यामुळे हे बेट प्राप्त होत नाही काय, आज ते सांगायचे. ऐके नाही खरं. आणि ह्याच्या परित्यागाशिवाय तुम्हाला हे प्राप्त होत नाही आणि याच्या प्राप्तीशिवाय ते जात नाही. म्हणून हे अवघड आहे. पण आता आपण एवढं ठरायचं की आपलं आत्मस्वरूप जे आहे ते अखंड नित्य काय अभेद्य स्वरूप आहे आणि ते वास्तव आहे. आणि हे जे ते आगंतुक आहे. म्हणून आपण प्रयत्न केला झाला तर वास्तवतेत रममान होण्याचा प्रयत्न करणं हा जसा एक मार्ग आहे, तसा दुसरा मार्ग आहे की ह्या ठिकाणी जे आगंतुक असणारं त्याची निवृत्ती करणं, माया आणि माया कार्याची निवृत्ती. पण आपलं जीवनाचं नाव ह्यांची निवृत्ती आणि याची प्राप्ती आहे की नाही, यांची म्हणजे अनात्म पदार्थाची निवृत्ती आणि आत्मपदार्थाची प्राप्ती. हेच फक्त. एक तर माझा काय होईल, देव पडेल, नाही तर मी हे प्राप्त करेल. साध्य काय, देहमुआ पातयामी कार्यमुआ साधयामी. एक तर देह पडेल किंवा हे मला कार्य साधेल. अशा प्रकाराने जर आपल्या जीवनामध्ये निश्चय असेल तर ही अमृतानुभूती किंवा हा अमृतानुभव किंवा अनुभवामृत अशा प्रकारचं, किंवा त्याला दुसरं नाव ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिले, सिद्धानुवाद आहे की नाही. सिद्धानुवाद असा जो सिद्धानुवाद तो घोळघोळू असं माऊली म्हणतात, पुढं मला होत म्हणतात ना, तो मी पडियंते तया तेची. हे आपल्याला तुम्ही म्हणाल की एकदा झालं. माऊली म्हणतात नाही, हे तुमच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला सुद्धा कारण होईल. म्हणून अमृतानुभवाचं चिंतन नेहमी करतच राहू. ते कसं, पडियंत जी आपल्या आवडीची गोष्टी असते तीच गोष्ट जर सदा निरंतर तीच गोष्टी जर आपण करत राहिलो तर काय, भोगी नवी नवी रुची ना, त्या भोगण्यामध्ये काय होतं, नवीन नवीन नित्य नूतन वृद्धिंगत होणारा अशा प्रकारच्या आनंदाची पण अभिव्यक्ती होते. पण तो आनंद जो आहे ना, तो आनंद वृत्त्यात्मक आनंद आहे असा नाही.
वृत्ती प्रत्येक क्षणाला उत्पन्न होणारी वृत्ती, ही वृत्ती त्या आनंदामध्ये समरस होऊन जाते आणि पुन्हा तो व्यापकच आनंद राहतो. पुन्हा त्या व्यापक आनंदाला ग्रहण करण्यासाठी पुन्हा वृत्ती जेव्हा उठते तेव्हा पूर्वीपेक्षा अधिक आनंदाची अनुभूती घेताना ती पुन्हा त्याच्यामध्ये काय होते, डुंबून जाते. म्हणून त्यांनी ना उपनिषदर्थे बुडी येथेच दिली. उपनिषदाच्या अर्थाने म्हणजे उपनिषदाचा विषय जो परमात्मा आहे त्या परमात्म्याने देखील आपल्या घनीभूत आनंदात काय केलं, त्या ठिकाणी लीन होऊन गेला. त्याच्याहून वेगळी स्थिती राहिली नाही. हा मनोनी उपनिषदे एवम दशोपनिषदे पुढारानं ढळती पदे, असं कोणी बुडी बोधे येथे चिदली. त्या ज्ञानाने देखील वाच्य वृत्तीज्ञानाचं स्वरूप धारण केलं नाही, तर त्यांनीही त्या ठिकाणी अवाच्य असणाऱ्या स्वरूपभूत ज्ञानामध्ये या ठिकाणी बुडी दिली, नामते निमग्न झालं. म्हणजे नित्य नूतन आनंदाची वृद्धी जरी करायची झाली तर वृत्तीला दुसरं कोणतंच आलंबन असता कामा नाही. त्या वृत्तीचा विषय कोण आहे? वृत्तीचा विषय एक परमात्मा असावा, दुसरा अनात्म पदार्थ विषय नसावा. वास्तविक ह्या ज्ञानानंतर आत्ताच सांगितलं, व्यापाराचे गाडे किती जरी झाले तरी अक्रियत्व कधीच खंडित होत नाही. असं असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी त्या एकत्वात तर बाद होत नाही आणि द्वैतामध्ये त्या ठिकाणी होणारा व्यवहार हा कल्पित व्यवहार असल्यामुळं वास्तव हा द्वैत आणि कल्पित द्वैत हे दोन्हीही त्या ठिकाणी आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी अत्यंत उपयोगी पडतात, असं संतांची अनुभूती आहे. माऊलीने देखील ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये, चांगदेव 65मध्ये. याच्यामुळं हा जो उपदेश परंपरेचा हा जो प्राप्त झालेला बोध आहे, तो बोध घोळून पुन्हा पुन्हा त्यांनी त्याचं तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, जसं साधकाचं साध्य ते काय आहे, साधन आहे, तसं सिद्ध पुरुषांचं ते काय आहे, लक्षण आहे. या न्यायाने ह्या गोष्टीचा विचार केलेला आहे. म्हणून म्हणतात तेथ नावेक दिशे चपळपण, परी ते चपळताची दिशे अचळपण, निजांगे जे जीवन ढळलेचे नाही. म्हणून त्यांनी सांगितलं ना, दूर तरंगायतम, दूर जे आहे ते त्याचा विकास झालेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं, निजांगे जे जीवन, स्वरूपाने जे असणारं जीवन पाणी आहे ते ढळलेचे नाही. पाण्याच्या पाणीपणात कोणता बदल झाला सांगा बरं? कोणताच बदल झालेला नाही. तेथ लय आणि उपक्रमू, तो उदय असते विन स्वरूपाभिरामू, मनोनीच आत्मारामू मनो लाहिजे. यावेळी तर हे जे शिवकल्याण स्वामी ते सांगतात, जर अशाच प्रकारचं चिंतन मनुष्याचं राहील तर त्याची वृत्ती अनात्माकार होईल का, द्वैताकार होईल का त्याची वृत्ती? बरं चाललं आहे सगळं द्वैतातूनच चाललं की नाही, परंतु होईल काय की त्याचं आता त्यांनी ते सांगितलं, तरंग आणि पाणी यांचा जसा आभेद आहे तसं आभेदाला सोडून कधीच ते द्वैत राहणार नाही. पण दिसायला द्वैत असेल पण असायला मात्र काय आहे, अद्वैत. आणि नुसतं असायला अद्वैत असलं तर आनंद रूपत असेल, आनंदाचा भोग होणार नाही, बरोबर ना. आणि दिसायला आणि असायला जर द्वैत असेल तर त्या ठिकाणी आनंदाची अभिव्यक्ती होणार नाही, दुःख निर्माण होईल, आहे की नाही. केवळ आनंद रूपता असेल तर आनंदाचा भोग होणार नाही, बरोबर आहे ना. केवळ आनंद रूपता असेल तर, आणि केवळ भेद जर सत्यत्वाने जर त्या ठिकाणी असेल तर सुखाची अभिव्यक्ती सोडूनच द्या, तिथे तर आशाच करायला नको, पण उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारं दुःख जाईल केवळ द्वैताचं, कारण द्वैताद्वैत दुःखम भवती अशा प्रकारे. पण जर कल्पित द्वैत आणि वास्तव जर अद्वैत असेल तर मग त्यासाठी वर्णन काय केलं, आता हे तरंगाचं याचं जे वर्णन केलं तेच वर्णन माऊलीने केलं. कोणत्या पद्धतीनं केलं की या ठिकाणी जर पाण्याचं तरंग, पाण्याचं पाणी पण अबाधित राहोत, ऐक्याचे मुद्दल न ढळे, एकता तरंगाची आणि पाण्याची मुद्दल म्हणजे मूलभूत ती तर काही ढळत नाही, आणि साजिरेपणाचा लाभ मिळे. आणि त्या ठिकाणी जसं या त्या पाण्याचं तरंग म्हणजे काय, पाण्यावर आलेली कमळं आहेत आणि ती अत्यंत सुशोभित तरंगामुळं समुद्र सुशोभित, अथांग समुद्र पाहिला मुंबईला जाऊन आपण, कुठं लाटा नाही तरंग नाही, असं पाहिलं तर मन रमणार नाही. पण मोठमोठ्या उसळणाऱ्या लाटा तरंग आपल्याला दिसलं तर आपण तासनतास त्या समुद्राकडे पाहत राहतो, आहे की नाही. तसं या ठिकाणी काय सांगितलं, ती ओवी, ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभ मिळेल. ऐक्य तर बिघडत नाही, तरंग तरी पाणीच आहे आणि पाणी पाणीच आहे, आहे की नाही. म्हणून ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि मग काय साजिरेपणाचा लाभ मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबोका पाणी. तर आपलीच मुकुळं फुलं आहेत
आणि ते कोणी पाणी तरंग म्हणजे काय, पाणीच आहे. आणि त्या पाण्यानेच काय केलं, त्याची मुकुळाची कल्पना केली आणि व्यापक असणाऱ्या आपल्या आत्मस्वरूपाने त्या तरंग रूपाने त्याचं काय केलं, आस्वादन, किंवा तरंग रूपाने आपण पाणी आहोत अशा प्रकारचं निश्चय, बरोबर ना. अशा प्रकाराने जर केलं तर तुरंबुका खुशाल त्याचं आस्वादन करू द्या, ऐक नाही. अशा प्रकारचं हे जीवन आहे. ह्या जीवनामध्ये तुम्ही म्हणाल की एवढा तरी भेद असतोच ना, याचा अर्थ असं करावं, हे पाणी कुमुळे असा भेद तिथं राहतच नाही. पण जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी अशा प्रकारचा आनंदाचे डोही आनंद तरंग आणि आनंदाचे अंग आनंदाची हा जो व्यवहार होतो हा सुद्धा अनिर्वचनीय आहे. त्याच्या दृष्टीनं हा व्यवहारसुद्धा काय आहे, अनिर्वचनीय. म्हणून एक पाठ आहे त्याच्या पुढचा, काय सांगू झाले काहीची आबाही आणि पुढे चाली तेही आवडीने. ही जी आहे ना, इथून पुढचं त्याचा विधी म्हणून तो करत नाही, ही आवडीने. आणि त्याच्याही पुढं दुसरा पाठ आहे, स्वामी महाराज सांगायचे, ते अण्णा कधी कधी म्हणायचे की पुढे चाली नाही आवडीने. असा एक पाठ आहे, पुढे चाल, बघा तो कोणत्या गाथेमध्ये, पण त्यांचा विचार व्हायचा, पुढे चाली नाही आवडी. त्याच्या पुढं आवडीची म्हणूनही पण चाल नाही. ती वस्तुनिष्ठ तथा जी आहे ती पूर्वसंस्काराने होत राहते, त्यांना हा भ्रम कधीच नाही. हा आपण म्हणतो ते आवड आहे, हा आरोप कोणी केला, त्यांची चाली पुढं जी झालेली आहे ती आवडीनं चाली झालेली नाही. आपण त्यांच्या जीवनमुक्तीचा एक विलक्षणता जी आहे, त्या विलक्षण आनंदाचा जो भोग त्यांना होताना दिसतो, त्याची आपण लावलेली संगती आहे. त्यामुळं त्यांचं जे अद्वैत आहे ते पूर्णपणे अबाधित, जो का त्यो अशाच प्रकारचा आहे. आणि असा बोध असला तरच त्या ठिकाणी तो स्थिर बोध जर असेल तर तो ती खरी वेदाला अनुमोदित असणारी जी काही आनंद रूपता आहे ती रूपता त्या ठिकाणी प्रगट होईल, अन्यथा नाही, नाही का. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणा आपण.